भुसावळ परिसरात अवैध वाळू व्यवसायाचा जादुई पावती खेळ, शासनाच्या महसुलाला कोट्यवधी रुपयांचा फटका। भुसावळसह परिसरात सध्या अवैध वाळू व्यवसायानं पुन्हा डोकं वर काढलं आहे। या व्यवसायात आता जादुई पावती प्रकार समोर आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। एका पावतीवर अनेक वाळू वाहतूक गाड्या सोडल्या जात असल्याचा आरोप होत आहे। या कारणानं शासनाच्या महसुलाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्राप्त माहितीनुसार रेती वाहतुकीसाठी दिल्या जाणाऱ्या अधिकृत पावत्यांवर विशेष प्रकारे फेरफार केला जात आहे। पावतीवरील वाहन क्रमांक किंवा इतर तपशील पेन्सिल अथवा पुसता येणाऱ्या माध्यमातून लिहिले जातात। तपासणी नाक्यावर एक वाहन सोडल्यानंतर तो क्रमांक पुसून त्या ठिकाणी दुसऱ्या वाहनाचा क्रमांक टाकला जातो। अशा प्रकारे एकाच पावतीचा वापर करून अनेक ट्रॅक्टर, डंपर आणि वाळू वाहतूक करणारी वाहनं दिवसातून वारंवार सोडली जात असल्याचा आरोप आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार इतक्या पद्धतशीर रीतीनं केला जात आहे की प्रथमदर्शनी सर्व कागदपत्रे वैध असल्याचे दिसून येते। मात्र अत्यंत बारकाईनं पाहिल्यास पावतीवरील आकडे, वेळा आणि वाहन क्रमांकांमध्ये संशयास्पद बदल आढळून येतात। महसूल बुडवण्याचा मोठा डाव निर्माण केला जात आहे। एका अधिकृत पावतीवर केवळ एका वाहनाला वाळू वाहतुकीची परवानगी असताना त्याच पावतीवर अनेक वाहनं चालवली जात असल्यास शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असल्याची चर्चा आहे। संबंधित महसूल आणि खनिज विभागाच्या नोंदीची पडताळणी केल्यास मोठा घोटाळा समोर येऊ शकतो, असे जाणकारांचं मत आहे। विशेष म्हणजे हा प्रकार प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या माहितीत असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक स्तरावरून होत आहे। काही ठिकाणी तपासणी यंत्रणा केवळ औपचारिकता पार पाडत असल्याचे बोललं जातंय। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या संपूर्ण प्रकाराची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे। संबंधित पावत्यांची फॉरेन्सिक तपासणी, CCTV फुटेज, तपासणी नाक्यांच्या नोंदी आणि ऑनलाईन रॉयल्टी डेटाची पडताळणी केल्यास जादुई पावती प्रकाराचा पर्दाफाश होऊ शकतो, अशी मागणी पुढे येत आहे। जर प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली तर अवैध वाळू माफियांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। खानदेश लाईव्हकरिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुळदे।